जितेन्द्रिय गणा गणिरविरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथा वनेत्री तनयो अवतीर्ण स्वयं करात्त सुकमंडलु कुमत खंडने दंडभृत पद प्रणतवत्सल जयतु वासुदेवो यति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिलीसी भस्म महात्म्य श्री गुरुसी पुसिले त्रिविक्रम भारतीने पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरोप द्यावा सविस्तारी सिद्ध मुनी कृपा सिंधू ऐसे विनवी शिष्य राणा ऐकोनी सिद्ध प्रसन्न वदना सांगत से विस्तारून भस्म महात्म्य पर्ययसा श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी भस्म महात्म्य मज पुससी एक चित्त करोनी मानसी सावधान ऐकपा पूर्वापरी कृतिवी वामदेव मणिजे योगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृहदारादी वर्जुनी काम क्रोधादी त्यजुनी हिंडत होता महीवरी संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावोनी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्राजिन ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत पातला कंचारण्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे एक ब्रह्म राक्षस भयानक मनुष्यादी जीव अनेक भक्षितसे पर्ययसा ऐशा अघोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्म राक्षस अवलोकित आला धावोनी भक्षावया ब्रह्म राक्षस क्षुधाक्रांत आला असे भक्षू म्हणत कर्करादात खात मुख पसरुनी जवळी आला राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धरी मनी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तया जवळी राक्षस मनी संतोषत ग्रास बरवा लाधला म्हणत भक्षावया कांक्षा बहुत येथोनी धरिला आलिंगोनी आलिंगिता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी जाहले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरींचे पातक गेले जळोनी राक्षस झाला महाज्ञानी जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय जैसा मानस सरोवरास वायस जाता होय हंस अमृत पालिता मनुष्यास देवत्व होय पर्ययसा जैसे का जंबू नदीत घालिता मृत्तिका कांचन त्वरित तैसा जाहला पापी पुनित मुनीश्वराचे अंग स्पर्शे समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषांचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पापा वेगळा होय नर ब्रह्म राक्षस भयानक काय सांगो त्याची भूक गज तुरंग मनुष्यादिक नित्य आहार करी सकळ इतुके भक्षिता तयासी न वयचे भूक पर्येसी तृषाक्रांत समुद्रासी त्राशन करिता नवचे तृषा ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनींचा अंगस्पर्श गेली क्षुधा तृषा आक्रोश झाला ज्ञानी पर्ययसा राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराचे चरणी त्राही त्राही गुरुशिरोमणी तू साक्षात ईश्वर तारी तारी मुनिवरा बुडालो अघोर सागरा उद्धरावे दातारा कृपा सिंधू जगदिशा
तुझ्या दर्शन मात्रेसी जळल्या माझ्या पापराशी तू कृपाळू भक्तासी तारी तारी जगद्गुरु येणे परी मुनीवरास विनवीतसे राक्षस वामदेव कृपा सुरस पुसतसे तये वेळी वामदेव म्हणे तयासी तुवा कवणाचा कवणवंशी ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई ऐकोनी मुनींचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन विनवी तसे कर जोडोन ऐक त्रिविक्रम मुनिराया म्हणे राक्षस तये वेळी आपणासी ज्ञान जहाले सकळी जाती स्मरण अनंत काळी पूर्वापरींचे स्वामिया तयामध्ये माझे दोष उत्कृष्ट जन्म 25 दिसतसे प्रकाश ऐक स्वामी वामदेवा पूर्व जन्म 25 होतो राजा यवन देशी दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण म्या मारिले बहुत लोक प्रजे सिद्धले दुःख स्त्रिया वारिल्या अनेक राज्यमध्ये करूनिया वाहिल्या स्त्रिया व्यतिरिक्त बलात्कारे धरिल्या अमित एक दिवस देवोनी रती पुनरपिन भोगी तयासी एके दिवशी एकीसी रती देवोनी त्यजितिसी ठेविले अंतर्ग्रहासी पुनरपिती तेन देखे नयनी ऐसे अनेक स्त्रियांसी ठेविले म्या अंतर्ग्रहासी माते शापिती अहर्निशी दर्शन नेती म्हणोनिया समस्त राजे जिंकोनिया आणि स्त्रिया धरोनिया एक एक दिवस भोगोनिया त्या ते ठेविले अंतर्ग्रहासी जेथे स्त्रिया स्वरूपे असती बळे आणून देई नीरती ज्ञान येती संतोष वृत्ती तया द्रव्य देऊनी आणली विप्र होते माझे देशी ते जाऊनी राहिले आणि कदेशी जाऊनी आणि त्यांचे स्त्रियांसी भोगी आपण उन्मत्तपणे पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोनी त्या ते भोगी उन्मत्तपणी रजस्वला स्त्रियांसी देखा विवाह न होता कन्यासी बलात्कारे भोगी त्यासी येणे परी समस्त देशी उद्भविले मदांधपणे ब्राह्मण स्त्रिया 300 शतचारी क्षत्रिया ते वैश्यिणी वरिया षट शूद्र स्त्रिया सहस्र जाण 100 चांडागिनी सहस्त्रवर्या पुलिंदिनी 500 स्त्रिया डोंबिणी रजकिणी वरिया शतचारी असंख्यात वारवनिता भोगिल्या म्या उन्मत्तता तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया इतुक्या स्त्रिया भोगून संतुष्ट नव्हे माझे मन विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्ते वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो यक्ष्मादिका परराष्ट्र राजे चालो न्यायिका राज्य हरितले स्वामिया ऐसे परी आपणासी मरण जाहले पर्यैसी नेले दूती यमपुरासी मज नरका मध्ये घातले देवांची सहस्त्र वर्षे देखा 10 वेळ फिरविले ऐका पितृ सहित आपण देखा नरक भोगिले येणे परी पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रूप देही पर्यैसी सहस्र शिंगणे अंगासी लागली असती पर्यैसा येणे परी दिव्य शतवर्षे कष्टलो बहुक्षुदार्थे पुनर्पिपावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहीसी अजगर जन्म तृतीयेसी चौथा जाहलो लांडगा 5वा जन्म आपणासी ग्राम सूकर पर्येसी 6वा जन्म झालो कैसी सरडा होऊन जन्मलो 7वा जन्म झालो श्वान 8वा जम्बूकमतीहीन 9व जन्म रोही हरण मुंगुस वायस झालो 14 10वा झालो देखा जांबुवंत झालो 15 राम कुक्कुटमी 16 जन्म झाला पर्येस पुढे येणे परी अवतारी
सप्तदश जन्मी आपण गर्भ झालो अक्षहीन मार्जार योनी संभवून आलो स्वामी अष्टादशीशी 19वे जन्मासी मंडूक झालो पर्ययसी कासव जन्म विशंतीसी 21वा मत्स्य झालो 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिवांद झालो मी बधीर उलुक जन्म 23वा जन्म चतुर्विशंतीसी झालो कुंजर तामसी 25 जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा क्षुधाक्रांत अहर्निशी कष्ट तसे पर्ययसी निराहारी अरण्यवासी वर्त तसे स्वामिया तुम्हा देखता अंतःकरणी वासना झाली भक्षीन म्हणोनी या लागी आलो धावोनी पाप रूपी आपण देखा तुझा अंग स्पर्श होता जाती स्मरण झाले आता सहस्र जन्मींचे दुष्कृत दिसतसे स्वामिया माते हाता जन्म पुरे तुझ्या अनुग्रहे मी करे घोडांधार संसार आता यातनाकडे करी तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले भूमीवरी मनुष्य सती कैसा रूप दिससी यती परी तुझी महिमा ख्याती निरुपम असे दातारा महापापी दुराचारी आपण असे वनांतरी तुझे अंग स्पर्श मात्री ज्ञान जाहले अखिल जन्मांचे कैसा महिमा तुझ्या अंगी ईश्वर होशील की जगी आम्हा उद्धारावया लागी आलासी स्वामी वामदेवा ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगींची पर्ययसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश शतजन्मांतरींचे भस्म महिमा अपरंपार परी ब्रह्मादिका अगोचर याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी ईश्वरे वंदिल्या वस्तुसे वर्णिता अशक्य रमासी तोची शंकर व्योमकेशी जाणे भस्म महिमान जरी तू पुससी आमासी सांगेन दृष्टांत पर्ययसी आम्ही देखले दृष्टीसे अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड देशी आचारहीन पर्ययसी सदारत शूद्रणीसी कर्म भ्रष्ट वर्तत होता समस्त मिळवणी विप्रयाती तया द्विजा बहिष्कारिती माता पिता दाईज गोत्री त्यजिती त्यासी बंधुवर्ग येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन शूद्रिणी ते वरून होता काळक्रमोनिया ऐसा पापी दुराचारी तस्कर वजने उदरभरी आणि स्त्रियांशी व्यभिचारी उन्मत्तपणे पर्ययसा वर्तता ऐसे एक दिवसी गेला होता व्यभिचारासी तस्कर विद्या करिता निशी वदिले त्यासी एके शूद्रे वधूनिया विप्रासी ओढून नेले तेची निशी टाकिले बहिर्ग्रामेसी अघोर स्थळी पर्ययसा श्वान एक तये नगरी बैसला होता भस्मावरी क्षुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेत ग्राणी देखो नितया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसून हर्षी क्षुधा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी वक्षस्थळी बाहुवटी लागले भस्म पर्ययसा प्राण त्यजिता द्विजवर नेत होते यमकिंकर नाना परी करीत मार यमपुरा नेताती कैलासपुरींचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उद्धुळित म्हणती याते कमणे नेले याते योग्य शिवपूर केवी नेले हे यमकिंकरे म्हणून धावती वेगवक्त्रे यमकिंकरा मारावया शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडूनी गेले आपण यमपुरा
जाऊन सांगती यमासी, गेलो होतो भूमीसी, आणीत होतो पापियासी, अघोर रूपे करुनिया, ते देखोनी शिवदूत, धावताले मारू म्हणत, हिरोणी घेतले प्रेत, बधित होते आम्हासी, आता आम्हा काय गती, कधी नवसो त्या क्षिती, आम्हासी शिवदूत मारिती, मनोनी विनविती यमासी. ऐकोनी दूतांचे वचन, यम निघाला कोपून, गेला त्वरित ठाकून, शिवदूता जवळी देखा, यम म्हणे शिवदूतासी, का मारिले माझ्या किंकरासी, हिरोनी घेतले पापियासी, केवी नेता शिव मंदिरात, यांचे पाप असे प्रबळ, जितकी गंगेत असे वाळू, तयाहून अधिक केवळ, अघोर रूप असे देखा, नव्हे योग्य हा शिवपुरासी, याते वैसवोनी विमानेसी, केवी नेता मूढपणेसी, म्हणून कोपे यम देखा. ऐकोनी यमाचे वचन, शिवदूत सांगती विस्तारून, प्रेत कपाळी लांछन, भस्म होते पर्ययसा, वक्षस्थळी जलाटेसी, बाहुमुळी करकंकणेसी, भस्म लाविले प्रेतासी, केवी आतळती तुझे दूत, आम्हा आज्ञा ईश्वराची, भस्मांकित तनु मानवाची, जीव आणावा त्या नराचा, कैलासपदी शाश्वत, भस्म कपाळी असत, केवी आतळती तुझे दूत, तात्काळी होतो वधित, सोडिले आम्ही धर्मासी, पुढे तरी आपल्या दूता, बुद्धी सांगा तुम्ही आता, जे नर असती भस्मांकिता, त्याते तुम्ही न आणावे. शिवदूत वचन ऐकून, यम धर्म गेला फरतोन, आपुले दूता पाचारून, सांगतसे पर्ययसा, यम सांगे आपुले दूता, भूमीवरी जाऊन आता, जे कोण असतील भस्मांकित, त्याते तुम्ही न आणावे. अनेक परी दोष धरी, केले असती धुरंधरी, त्याते न आणावे आमचे. पुरी त्रिपंडरू टिळक नरासी, रुद्राक्ष माळा याचे गळा, असेल त्रिपंडरू टिळा, त्याते तुम्ही नाकळा, आज्ञा असे ईश्वराची. वामदेव म्हणे राक्षसासी, या विभूतीची महिमा असे ऐशी, आम्ही लावितो भक्तीसी, देवादिका दुर्लभ, पाहे पा ईश्वर प्रीतीसी, सदा लावितो भस्मासी, ईश्वरे वंदिल्या वस्तुसी, कवण वर्णू शके सांगमज. ऐकोनी वामदेवाचे वचन, ब्रह्म राक्षस करी नवन, उद्धारावे जगत जीवना, ईश्वर तुची वामदेवा. तुझे चरण मज भेटले, सहस्र जन्मींचे ज्ञान झाले, काही पुण्य होते केले, त्याने गुणे भेटलासी. आपण धीराज करिता, केले पुण्य स्मरले आता, तळे बांधविले रानात, दिल्ली वृत्ती ब्राह्मणासी, इतुके पुण्य आपणासी, घडले होते पर्ययसी, वरकळ केले सर्व दोषी, राज करिता स्वामिया. जधी नेले यमपुरासी, यमे कुसिले चित्रगुप्तासी, माझे पुण्य त्या यमासी, चित्रगुप्ते सांगितले. तधी माते यमधर्मे आपण, सांगितले होते हे पुण्य, पंचविशंती जन्मी जाण, फळासी येईल म्हणून, तया पुण्यापासून भेटी दाहली तुझे चरण, करणे स्वामी उद्धारण, जगद्गुरु वामदेवा. या भस्माचे महिमान, कैसे लावावे विधान, कवण मंत्र उद्धारण, विस्तारुनी सांगमज. वामदेव म्हणे राक्षसासी, विभूतीचे धारण मज पुससी, सांगेन आता विस्तारेसी, एक चित्ते ऐकपा. पूर्वी मंदरगिरी पर्वती, क्रीडेसी गेले गिरिजापती, कोटी रुद्रादी गणा सहिती, बैसले होते बोळगेसी, तेहतीस कोटी देवा सहित, देवेंद्र आला तेथे त्वरित, अग्निवरुण यम सहित, कुबेर वायू आला तेथे, गंधर्व यक्ष चित्रसेन, खेचर पन्नग विद्याधरण, किम पुरुष सिद्ध साध्य जाण, आले गुह्यक सभेसी. देवाचार्य बृहस्पती, वसिष्ठ नारद तेथे येती,
अर्धमादी पितृसहिती तया ईश्वर ओळगेसी दक्षादी ब्रह्मायेर सकळ आले समस्त ऋषिकुळ उर्वश्यादी अप्सरा मेळ आले त्या ईश्वर सभेसी चंडिका सहित शक्ती गण देखा आदित्यादी द्वादशार्का अष्ट वसु मिळून ऐका आले ईश्वराचे सभेसी अश्विनी देवता पर्ययचा विश्वे देवे मिळून निर्दोषी आले ईश्वर सभेसी ऐके ब्रह्म राक्षसा भूतपती महाकाळ नंदिकेश्वर महानीळ काठीकर दोघे प्रबळ उभे पार्श्वी असती देखा वीरभद्र शंख कर्ण मणिभद्र षटकर्ण वृकोदर देवमान्य कुंभोदर आले तेथे कुंडोदर मनोदर विकटवर्ण कर्णधार धारकेतू महावीर भूतनाथ तेथे आला भृंगी रीती भूतनाथ नाना रूपी गण समस्त नाना वर्ण मुखे ख्यात नाना वर्ण शरीर अवयवी रुद्रगणांची रूपे कैसी सांगे नायिका विस्तारेसी कित्येक कृष्णवर्णेसी श्वेत पीत धूम्रवर्ण हिरवे ताम्र सुवर्ण लोहित चित्र विचित्र वर्ण बंडुका शालिखे असे वदन रुद्रगण आले तेथे नाना आयुधे शस्त्रेसी नाना वाहने भूषणेसी व्याघ्रमुख कित्येकासी किती सुकर गजमुखी कित्येक नकमुखी कित्येक श्वान मृगमुखी उष्ट्रवदन कित्येकी किती शरम शार्दूल वदने कित्येक बेरुंड मुख सिंहमुख कित्येक दोन मुख गण देख चतुर्मुख गण कित्येक चतुर्भुज गण अगणिक किती एका नाही मुख ऐसे गण तेथे येती देख ऐक राक्षसा एक चित्ते एक हस्त द्विहस्तेसी पाच सहा हस्तकेसी पाद नाही किती एकासी बहुपादी किती जाणा कर्ण नाही कित्येकासी एक कर्ण अभिनव कैसी बहुकर्ण पर्ययसी ऐसे गण येती तेथे कित्येकासी नेत्र एक कित्येका चार नेत्र विचित्र किती स्थूल उद्यत ऐसे गण ईश्वराचे ऐशा परींचे गणा सहित बैसला शिवमूर्तिमंत सिंहासन रत्न खचित सप्त प्रभावळींचे आरक्त एक प्रभावळी तयावरी रत्ने जडली अनुपम्य दिसे निर्मळी सिंहासन पर्ययचा दुसरी एक प्रभावळी हेम वर्ण पिवळी मिरवी तसे रत्ने बहारी सिंहासन ईश्वराचे तिसरी प्रभावळीसी नीलवर्ण रत्ने कैसी जडली असती कुसरीसी सिंहासन ईश्वराचे शुभ्र चतुर्थ प्रभावळी रत्न खचित असे कमळी आरक्त वर्ण असे जडली सिंहासन शंकराचे वैडूर्य रत्न खचित मोती जडली असती बहुत पाचवी प्रभावळी ख्यात सिंहासन ईश्वराचे सहावी भूमी नीलवर्ण भीतरी रेखा सुवर्णवर्ण रत्ने जडली असती गहन अपूर्व सिंहासन ईश्वराचे सातवी ऐसी प्रभावळी अनेक रत्ने असे जडली जे का विश्वकर्म्याने रचिली अपूर्व रेखा त्रिभुवनात ऐशा सिंहासनावरी बैसलासे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे पर्ययसा महाप्रळय समयासी सप्तार्णव मिळणी जैसी तैसी आश्वासोश्वासेसी बैसलासे ईश्वर भाळ नेत्रज्वाळ माळा सवर्ताग्नी जटामंडळा कपाळी चंद्र षोडश कळा शोभतसे सदाशिव तक्षक देखा वामकर्णी वासुकी असे कानी दक्षिणी तया दोघांचे नयन नीलरत्ना परिशोभती नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण सर्पाचे चीकरी कंकण मुद्रिका ही देखा सर्पांचिया मेखला तया सर्पांचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घटा दर्पणाचे ऐसे परी दिसतसे कर्कोटक महापद्म केली नुपुरे पायंजण जैसा चंद्र संपूर्ण तैसा शुभ्र दिसतसे म्हणोनी कर्पूर गौर म्हणती ध्यानी ध्यायचे पशुपती
ऐसा भोळा चक्रवर्ती बैसला असे सभेत, रत्न मुकुट असे शिरी, नागेंद्र असे केयुरी, कुंडलांची दीप्ती थोरी, दिसत असे ईश्वर. कंठी सर्पांचे हार, नीलकंठ मनोहर, सर्वांगी सर्पांचे अलंकार, शोभत असे ईश्वर. शुभ्र कमळे अर्चिला, की चंदने असे लेपिला, कर्पूर केळीने पूजला, ऐसा दिसे ईश्वर. 10 भुजा विस्तारेसी, एक एक हाती आयुधेसी, बैसलासे सभेसी सर्वेश्वर शंकर. एके हाती त्रिशूळ देखा, दुसरा डमरू सुरेखा, येरे हाती खड्ग तिसका, शोभत असे ईश्वर. पान पात्र एका हाती, धनुष्य बाणे कर शोभती, खडांग परशे येरे हाती, अंकुश करी निरवीतसे, मृग धरिला से करी देखा, ऐसा तो हा पिनाका, 10 भुजा दिसती निका, बैसला से सभेत. पंचवक्र सर्वेश्वर, एक एक मुखाचा विस्तार, दिसत असे सालंकार, सांगेन ऐका श्रोते जन. कलंका विणे चंद्र दैसा, किंवा क्षीरफेन ऐसा, भस्मभूषणे रूपे कैसा, दिसे मन्मथा थे दाहोनिया, सूर चंद्र अग्निनेत्र, नागहार कटी सूत्र, दिसे मूर्ती पवित्र, सर्वेश्वर पर्यैसा. शुभ्र टिळक कपाळी, बरवा शोभे चंद्रमौळी, हास्य वदन केवळी, अपूर्व देखा श्री शंकर. दुसरे मुख उत्तरेसी, शोभतसे विस्तारेसी, ताम्रवर्णाकार कमळेसी, अपूर्व दिसे पर्यैसा. जैसे दाडिंबाचे फूल, किंवा प्रातः कविमंडळ, तैसे मिरवे मुख कमळ, ईश्वराचे पर्यैसा. तिसरे मुख पूर्व दिशी, गंगा अर्धचंद्र शिरसी, जटाबंधन केली कैसी, सर्प वेष्टीत पर्यैसा. चवथे मुख दक्षिणेसी, मिरवे नीलवर्णेसी, विकाळ दाडा दारुणेसी, दिसत असे तो ईश्वर. मुखातून ज्वाला निघती, तैसा दिसे तीव्र मूर्ती, रुंडमाळा शोभती, सर्प वेष्टीत पर्यैसा. 5वे ऐसे वदन, व्यक्ताव्यक्त असे जाण, साकार निराकार सगुण, सगुण निर्गुण ईश्वर, सलक्षण निर्लक्षण, ऐसे शोभतसे वदन. परब्रह्म वस्तु तो जाण, सर्वेश्वर पंचमुखी, काळव्याळ सर्प बभूत, कंठी माळा मिरवे ख्यात, चरण मिरविती आरक्त, कमला परी ईश्वराचे, चंद्रासारिखी नखे देखा, मिरवे चरणी पादुका, अलंकार सर्प ऐका, शोभतसे परमेश्वर. व्याघ्रांबर पांघरूण, सर्प बांधले असे आपण, गाठी बांधिली असे जाण, नाग बंधन करूनिया, नाभी चंद्रावळी शोभे, हृदयी कटाक्ष रोम उभे, परमार्थ मूर्ती लाभे, भक्त जना मनोहर. ऐसा रुद्र महाभोळा, सिंहासनी आरूढला, पार्वती सहित शोभला, बैसला असे परमेश्वर. पार्वतीचे शृंगार, नाना परींचे अलंकार, मिरवीतसे अगोचर, सर्वेश्वरी पर्यैसा. कनक चाफे गोरटी, मोतियांचा हार कंठी, रत्न खचित मुकुटी, नागबंदी दिसतसे, नाना परींच्या पुष्पजाती, मुकुटावरी शोभती, तेथे भ्रमर आलापिती, परिमळा लावी पर्यैसा. मोतियांची थोर जाळी, मिरवीतसे मुकुटाजवळी, रत्ने असती जडली, शोभायमान दिसतसे. मुख दिसे पूर्णचंद्र, मिरवीतसे हास्यमंद, जगन्माता विश्ववंद्य, दिसतसे परमेश्वरी. नासिक बरवे सरळ, तेथे मिरवे मुक्ता फळ, त्यावरी रत्ने सोज्वळ, जडली असती शोभायमान. अधर पवळ वेली दिसे, दंत पंक्ती रत्न दैसे, ऐसी माता मिरवतसे, जगन्माता पर्यैसा. कानी तालवडे भोवरिया, रत्न खचित मिरवलिया,
अलंकार महामाया लेली असे जगन्माता पीतवर्ण चोळी देखा कूचतटी शोभेनिका एकावळी रत्ने अनेका शोभतसे कंठी हार कालव्याल सर्प थोर स्तनपान करीती मनोहर कैसे भाग्य दैव थोर त्या सर्पांचे पर्यायसा आरक्त वस्त्र नेसली जैसे दाडिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे डवरली गिरिजा माता पर्यायसा बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्न खचित मेखळ देखा लेली असे अपूर्वजे चरण शोभती महावरवे असती नुपुरे स्वभावे ऐसे पार्वती ध्यान ध्यावे म्हणती गण समस्त अष्टमीच्या चंद्रा सरिसा मिरवे टिळक कपाळी कैसा त्रिपंडरूठा शुभ्र दैसा मोतियांचा पर्यायसा नाना परींचे अलंकार अनेक परींचे शृंगार कवण वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमे सहित बैसलासे सभेत तेहती सकोटी परिवारा सहित इंद्र उभा बोळगेसी उभे समस्त सुरवर देवर्षी सन्नत कुमार आले तेथे वेगवक्त्र तया ईश्वर सभेसी सन्नत कुमार तये वेळी लागतसे चरण कमळी साटांगन मन पहाळी विनवी तसे शिवासी जय जया उमाकांता जय जया शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी भवानवी तरावयासी पापक्षया कारणे आणिक एक आम्हा देणे मुक्ती होय अल्पपुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधिजे एरवी समस्त पुण्यासी करावे कष्ट असमसाहसी हितार्थ सर्व मानवासी निरोपावे स्वामिया ऐसे विनवी सन्नत कुमार मनी संतोषोनिया ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सन्नत कुमार मुनीसी ईश्वर म्हणे तये वेळी ऐका देवर्षी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेन वेद शास्त्र संमतेसी असे धर्म पर्ययसी अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित पर्ययसा ऐकोनी विनवी सन्नत कुमार कवणे विधी लाविजे नर कवण स्थान द्रव्य परिकर शक्ती देवता कवण असे कवण करतु किम प्रमाण कोण मंत्रे लाविजे आपण स्वामी सांगा विस्तारून मनोनी चरणी लागला ऐसी विनंती ऐकोनी सांगे शंकर विस्तारोनी गोमय द्रव्य देवता अग्नी भस्म करणे पर्ययसा पुरातनींचे यज्ञस्थानी जे का असे मेदिनी पुण्य बहुत लाविताक्षणी भस्मांकित पर्ययसा सद्यो जातादि मंत्रेसी ध्यावे भस्म तळहस्तासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादि मंत्रे करोनी मानस्तोकेति मंत्रेसी समरदावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादि मंत्रेसी शिरसी लाविदे पर्ययसा चायुषेनि मंत्रेसी लाविदे ललाट भुजासी त्याणेची मंत्रे पर्ययसी स्थानी स्थानी लाविदे तिनी रेखा एके स्थानी लावाव्या त्याच मंत्राणी अधिक न लाविजे भ्रुवाहुनी भ्रू समान लाविजे मध्यमानामिका पुढेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोभ अंगुष्ठेसी मध्यरेषा काढिजे त्रिपंड्रू येणे पळी लाविजे तुम्ही परिकरी एक एक रेखेच्या विस्तारी सांगेन ऐका एक चित्ते नवदेवता विख्यातेसी असती एक एक रेखेसी अकार गार्हपत्यासी गुणात्मा रजोगुण ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्रातःसवनासे ख्याती महादेव देव म्हणती प्रथम रेखा येणे परी दुसरे रेखेची देवता सांगे नायका विस्तारता
उकार दर्शनाग्री देवता नभ सत्व जाणावे यजुर्वेद म्हणजे त्यासी मध्यंदीन सवन पर्ययसी इच्छा शक्ती अंतरात्मेसी महेश्वर देव जाण तिसरी रेखा मधिलेसी मकार आह्वनीय पर्ययसी परमात्मा दिवहर्षी ज्ञानशक्ती तमोगुण तृतीय सवन पर्ययसी सामवेदासे त्यासी शिवदैवत निर्धारेसी तिनी रेखा येणे विधी ऐसे नित्य नमस्कारोनी त्रिपंडू लाविदे भस्मेनी महेश्वराचे व्रत म्हणोनी वेदशास्त्रे बोलताती मुक्ती कामे जे लाविती त्यासी नाही पुनरावृत्ती जे जे मनी संकल्पिती लादे चारी पुरुषार्थ ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थयतीसी समस्ती लाविदे हर्षी भस्मांकित त्रिपंडू महापापी असे आपण उपपातकी जरी जाण भस्म लाविता तत्क्षण पुण्यात्मा तोची होय क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्री वजासी गोहत्यादी पातकासी वीर हत्या आत्महत्येसी शुद्धात्मा करी भस्मांकित विधी पूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तिसी त्यांची महिमा अपारेसी वंद्य होय देवलोकी जरी नेणे मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एक चित्ते पर्ययसा परद्रव्य हारक देखा पर स्त्री गमनायका असेल पापी परनिंदका तोही पुनीत होईल जाणा पर क्षेत्र हरण देखा पर पीडक असेल जो का यस्य आराम तोडी का ऐसा पातकी पुनीत होई ग्रहदारादी केला दोष असत्यवादी पर्ययस पैशून्यपण पापास वेद विक्रय पाप जाणा कुट साक्षी व्रत त्यागी कौटिल्य करी पोटारागी ऐसी पापे सदा भोगी तोही पुनीत होय जाणा गायी भूमी हिरण्यदान मैशीत्य कंथळदान घेतले असेल यमान्न तोही पुनीत होय जाणा दान दान जलादी दान घेतले असेल निचापासून त्याने करणे भस्मधारण तोही पुनीत होय जाणा दासी वेशा भुजंगीसी वृषल स्त्री रजस्वलेसी केले असती एकादोषी तोही पुनीत होय जाणा कन्या विधवा अन्य स्त्रियांसी घडला असेल संगजयासी अनुतप्त होऊनी पर्ययसी भस्मलाविता पुनीत होय रस मास लवणाधिका केला असेल विक्रय जो का पुनीत होय भस्म संपर्का त्रिपंडू लाविता पर्ययसा जाणोनी अथवा अज्ञानता पाप घडले असंख्याता भस्म लाविता पुनिता पुण्यात्मा होय जाणा नाशी समस्त पापासी भस्ममय आहे ऐशी शिव निंदक पापियासी न करी पुनीत पर्ययसा शिव द्रव्य अपहारकासिका निंदा करी शिव भक्तका न होय निष्कृती त्यासी पापा वेगळा नव्हे जाणा रुद्राक्ष महाराजाचे गळा लाविला असेल त्रिपंडू टिळा अन्य पापी होय केवळा तोही पूज्य तिन्ही लोकी जितुके तीर्थभूमीवरी असतील क्षेत्रे नानापरी स्नान केले पुण्यसरी भस्म लाविता पर्ययसा मंत्र असती कोटी सात पंचाक्षरादी विख्यात अनंत आगमासे मंत्र जपिले फळ भस्मांकिता पूर्व जन्म सहस्रांती सहस्र जन्म पुढे होती भस्म धारणे पापे जाती 42 वंशाधिक इहलोकी अखिल सौख्य होती पुरुष शतायुष्य व्याधी न होती शरीरास भस्म लाविता नरासी अष्टैश्वर्ये होती त्यासी दिव्य शरीर पर्ययसी अंती ज्ञान होईल निश्चयेसी देहांती तया नरा बैसवोनी दिव्य विमानी देव स्त्रिया शत येऊनी सेवा करीती येणे गुणी येऊनी जाती जाती स्वर्ग भुवना विद्याधर सिद्ध जन गंधर्वादी देवगण इंद्रादी लोकपाळ जाण वंदिती समस्त तयासी अनंत काल तया स्थानी सुखे असती संतोषोनी मग जाती तेतोनी ब्रह्मलोकी शाश्वत एक शतकल्पवरी राहती ब्रह्मलोकी स्थिरी तेथोनी जाती वैकुंठपुरी विष्णुलोकी पर्ययसा
ब्रह्मकल्प 3 वरी राहती नर वैकुंठपुरी मग पावती कैलासपुरी अक्षय काळ तेथे राहती शिव सायुज्य होय त्यासी संदेह सोडोनिया मानसी लावा त्रिपंडू भक्तिश्री सन्नत कुमारादी सकळिक हो वेदशास्त्रादी उपनिषदार्थ सार पाहिले मी अवलोकित चतुर्विध पुरुषार्थ भस्मधारणे होय जाणा ऐसे त्रिपंडू महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून लावा तुम्ही सकळ जन सन्नत कुमारादी ऋषीश्वर हो सांगोनी सन्नत कुमारासी गेला ईश्वर कैलासासी सन्नत कुमार महाहर्षी गेला ब्रह्मलोकाप्रती वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारोनी ब्रह्म राक्षसे संतोषोनी नवन केले चरण कमलासी वामदेव म्हणे राक्षसासी भस्म महात्म्य आहे ऐसी माझे अंग स्पर्शेशी ज्ञान तुझ प्रकाशिले ऐसे मनोनी संतोषी अभिमंत्रोनी भस्मासी देता झाला राक्षसासी वामदेव तया वेळी ब्रह्म राक्षस तया वेळी लाविता त्रिपंडू कपाळी दिव्य देह तात्काळी तेजो मूर्ती जाहला पर्येसा दिव्य झाले त्यासी जैसा सूर्य संकाशी झाला आनंद रूप कैसी ब्रह्म राक्षस तया वेळी नमन करोनी योगीश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तिसी विमान आले तत्क्षणेसी सूर्य संकाश पर्येसा दिव्य विमानी बैसोनी गेला स्वर्गासी तत्क्षणी वामदेव महामुनी दिदला तयासी परलोक वामदेव महादेव मनुष्य रूप दिसतो स्वभाव प्रत्यक्ष जाणा तो शांभव हिंडे भक्त तारावया त्रैमूर्तींचा अवतारू वामदेव तोची गुरु करावया जगोद्धारू हिंडत होता भूमीवरी भस्म महात्म्य असे थोरू विशेष शस्त्र स्पर्श गुरु ब्रह्म राक्षसासी दुधला वरु उद्धारती पर्ययसा समस्त मंत्र असती गुरु विणे साध्य नवती वेदशास्त्रे वाखाणिती नास्ति तत्वं गुरोः परम सूत म्हणे ऋषेश्वरासी भस्म महात्म्य आहे ऐसी गुरु हस्ते असे विशेषी तस्मात गुरुची कारण येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणावरी माथा ठेवित नमन करोनी श्री गुरुसी निघाला आपुले स्थानासी झाले ज्ञान समस्तासी श्री गुरूंच्या उपदेशे येणे परी सिद्ध मुनी सांगते झाले विस्तारुनी ऐकतो शिष्य नामकरणी भक्तिभावे करोनिया मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे ऐकती नर लादे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नरसिंहोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे भस्म महिमा वर्णनम नाम 29 श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।